सांगली जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे। आटपाडी तालुक्यातील शेटफळे येथे 83 वर्षीय वृद्ध महिलेला जिवंत पेटवून तिचे सोन्या चांदीचे दागिने लुटणाऱ्या नराधमाला सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अखेर जेरबंद केले आहे। अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव राजेश दिलीप गायकवाड असून धक्कादायक बाब म्हणजे तो मृत महिलेच्या नातीचा नवरा म्हणजेच नातजावई असल्याचं तपासात समोर आले। 30 जून रोजी पहाटेच्या सुमारास आरोपीने वृद्ध महिलेच्या घरात घुसून त्यांना मारहाण केली। अंगावरील सोन्या चांदीचे दागिने हिसकावून घेतले आणि पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने त्यांच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून पेटवून दिले। या घटनेत गंभीर जखमी झालेल्या मालन जाधव यांच्यावर उपचार सुरू होते, मात्र 3 जुलै रोजी उपचारादरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। घटनास्थळी कोणतेही सीसीटीव्ही कॅमेरा नसल्याने सुरुवातीला कोणताही ठोस पुरावा उपलब्ध नसल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान होते। मात्र स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने कौटुंबिक आणि मालमत्तेच्या वादाची दिशा तपासत गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींपर्यंत मजल मारली। पोलिसांनी बलवडी येथून आरोपीला ताब्यात घेतलं। चौकशी दरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे। चोरीच्या उद्देशाने घरात शिरलो, मात्र वृद्ध महिलेनं प्रतिकार केल्याने पकडलं जाण्याच्या भीतीने त्यानं जिवंत पेटवून दिल्याची कबुली त्यांनी दिली आहे आणि या प्रकरणी आरोपीला पुढील कारवाईसाठी आटपाडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलेलं असून अधिक तपास पोलीस निरीक्षक संतोष पवार हे करत आहेत। या धडक कारवाईबद्दल स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या संपूर्ण पथकाचे कौतुक होत आहे। अशाच ताज्या, विश्वासार्ह, निर्भीड बातम्यांसाठी पाहत रहा व्हॉइस ऑफ महाराष्ट्र टीव्ही न्यूज। आटपाडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला होता, ज्याच्यामध्ये एका वृद्ध महिलेला अंगावरचे दागिने लुटून तिला जाळण्याचा प्रयत्न झाला होता। अशा अर्थाचा एक गुन्हा अटेम्प्ट टू मर्डर आणि रॉबरीचा दाखल करण्यात आला होता आटपाडी पोलीस स्टेशनला। दिनांक 30 तारखेला ही घटना घडली होती। त्यानंतर काही दिवसांनी त्या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे त्याच्यामध्ये रॉबरी विथ मर्डर असा गुन्हा दाखल झाला होता। याच्यामध्ये काही क्लू नव्हता, परंतु LCB आणि स्थानिक गुन्हे शाखा, LCB आणि स्थानिक पोलीस यांच्या मदतीने या गुन्ह्यामध्ये एक आरोपी नामे राजेश गायकवाड वय वर्ष 30 याला अटक करण्यात यश मिळवलेलं आहे। प्राथमिक उद्देश हा आर्थिक फायदा असा दिसतोय आणि ज्याच्यामध्ये हा महिलेचा नातेवाईकच आहे। त्या महिलेच्या एका मुलाचा तो जावई आहे आणि याच्यामध्ये कोणताही क्लू नसताना आणि विविध अँगल असताना या गुन्ह्यामध्ये शिताफीने स्थानिक गुन्हे शाखा आणि लोकल पोलिसांनी चांगली कामगिरी केलेली आहे। याच्यामध्ये आरोपी वाढण्याची शक्यता आहे। तपासात आज त्याला अटक करण्यात येऊन उद्या PCR घेण्यात येईल आणि याच्यामध्ये गेलेले दागिने रिट्रीव्ह करणं किंवा इतर कारणं आणि अधिक आरोपी शोध करणं हा सगळा शोध होईल।